रामराम मैत्रिणींनो. आज काय? आज संकष्टी चतुर्थी. तर आज आपण बघणार आहोत केळ्याचे थालीपीठ. इथे मी कच्च्या केळ्याचे थालीपीठ बनवणार आहे. आपण नेहमी साबुदाणा किंवा केळ्याची भाजी किंवा बटाट्याची भाजी खात असतो. तर आता आपण केळ्याचे थालीपीठ बनवूया. त्यासाठी लागणारे साहित्य बघू. इथे मी 4 केळे घेतलेले आहेत. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मीठ, ओवा, जिरे, तेल, शेंगदाण्याचे बारीक कूट करून घेतलेले आहे. आता आपण सर्वप्रथम केळी सोलून घेऊ आणि त्याचे बारीक काप करून घेऊ आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेऊ. याप्रमाणे आपण केळ्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहे. त्या आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. त्याची बारीक पेस्ट करायची आहे. इथे आपण बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. या वाटणामध्येच आपण हिरव्या मिरच्या घालून वाटून घेऊ. अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. आता इथे आपले रवण तयार झालेले आहे. यामध्ये तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करू शकतात. आपण या रवणामध्ये शेंगदाण्याचे कूट घालून मिक्स करून घेणार आहेत. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू आणि मिश्रण चांगले फेटून घेऊ. इथे मी थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे रवण पातळ करण्यासाठी. आपले थालीपीठाचे रवण तयार झालेले आहे. यामध्ये आता ओवा घालून घेऊ आपण. तुम्ही उपवासाला ओवा खात असला तरच यामध्ये घाला, नाहीतर तुम्ही ओवा स्किप करू शकता. मी इथे गॅसवर काली तापायला ठेवलेली आहे. त्यावर आपण थालीपीठ करून घेऊ. कालीवर आपल्याला थोडे तेल पसरून घ्यायचे आहे. ज्याप्रमाणे आपण डोसा करतो त्याप्रमाणे आपण थालीपीठचे पीठ पसरवून घेऊ. यामध्ये रवणाची कन्सिस्टन्सी ही घट्टच हवी. आता आपण डोस्याप्रमाणे थालीपीठ कालीवर घातलेले आहे. त्यावर आपण झाकण ठेवू. साधारण 20 ते 30 सेकंदे आपण झाकण ठेवू. आता आपण थालीपीठ उलटे करून घेऊ. आपले केळीचे थालीपीठ तयार झाले आहे. याप्रमाणे आपण पुढील थालीपीठ सुद्धा करून घेऊ. आपले कच्च्या केळीचे थालीपीठ तयार झालेले आहे. आपण हे कच्च्या केळीचे थालीपीठ चटणी किंवा दही यासोबत खाऊ शकतो. इथे आपण दही सोबत खाणार आहे. आजची कच्च्या केळ्याची थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला अजून काही नवनवीन रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या स्वादघरच्या या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा.